जिच्या हाती पाळण्याची दोर ती जगाते उद्धारी असा दृष्टिकोन आपला स्त्रियांकडे पाहण्याचा होता। स्त्रीकडे फक्त माता, बहीण, मुलगी, पत्नी याच दृष्टीने समाज पाहत होता आणि तिने सुद्धा यातच आपली धन्यता मानली होती। पण आज ही परिस्थिती बदलली आहे। आजच्या काळातील स्त्रिया या पारंपरिक मर्यादा ओलांडून विज्ञान, शिक्षण, समाजसेवा, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करीत आहेत। आजची स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर पुरुषांच्या एक पाऊल पुढे राहून कार्य करते। आजची स्त्री आहे आत्मविश्वास, ज्ञान आणि सामर्थ्याची मूर्ती, म्हणजेच आधुनिक दुर्गा, नवदुर्गा। चला तर मग आपण कलाकार चॅनल सोबत जाणून घेऊया दुर्गेच्या या आधुनिक रूपांबद्दल। पण त्याआधी न विसरता कलाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी कार्तिकी आणि तुम्ही पाहताय कलाकार प्रस्तुत नवदुर्गा, उत्सव विजयाचा, सन्मान स्त्री शक्तीचा। पूर्वी स्त्रियांना चूल आणि मूठ यापुरतीच मर्यादित ठेवले जायचे, पण आता आधुनिक काळात तिचे सामाजिक क्षेत्रे विस्तारली आहेत। विवाह, शिक्षण, करिअर, मातृत्व, कुटुंब या सगळ्या बाबतीत ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते। आधुनिक स्त्री उच्च शिक्षण घेते, संशोधन करते, विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, वैद्यकीय क्षेत्रात काम करते। केवळ शिक्षणापुरतं न थांबता त्याचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात आणि समाजकारणासाठी सुद्धा करत असते। आधुनिक स्त्री आता नोकरी करते, स्वतःचा व्यवसाय करते, उद्योगधंदे चालवते, त्यामुळे तिचा आत्मसन्मान वाढलाय, तिचा स्वाभिमान वाढून तिचे स्वातंत्र्य अबाधित राहतंय। तिला आत्मविश्वास, तर्कशक्ती आणि नेतृत्व गुण लाभलेत। परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधून ती पुढे जाते। पूर्वी स्त्री ही पती किंवा वडिलांमुळे ओळखली जात होती, पण आज मात्र स्त्रीने स्वतःची ओळख निर्माण केली आहे। नवरात्र उत्सवानिमित्त आपण बघतो स्त्रिया विविध रंगांच्या साड्या नेसतात, देवीची यथासांग पूजा करतात, देवी मातेसाठी नैवेद्य तयार करतात, तिची ओटी भरतात। या सर्व गोष्टी स्त्रिया मनोभावे व उत्साहाने करतात। संस्कृतीचा वसा त्या जपतात व पुढील पिढीकडे सुपूर्द करतात। पण हे करत असताना त्या आपले कर्तव्य किंवा जबाबदारी जराही विसरत नाही। कन्यापूजन करण्याची जी पूर्वपार पद्धत चालू आहे ती स्त्रियांनी चालू ठेवून गरीब, गरजू, होतकरू मुलांसाठी विविध योजना चालू केल्यात। कन्यांना शालोपयोगी वस्तू देऊन त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न त्या करतात। आजची स्त्री पारंपरिक भूमिकेतून बाहेर पडून माऊस, कीबोर्ड आणि कोडिंगच्या दुनियेत आपले स्थान निर्माण करते। ती आता केवळ उपभोगता नाही तर ती निर्माती आहे, अभिनव कल्पना देणारी आहे आणि तंत्रज्ञानाची दिशा ठरवणारी आहे। भारत विकसित करण्यात या स्त्रियांनी मोठा हातभार लावला आहे। त्यामुळे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आजच्या स्त्रीमध्ये दुर्गा मातेचे अनेक गुण आढळून येतात। शक्ती, साहस, रक्षण, करुणा, ज्ञान व नेतृत्व। ती दुर्गा देवीप्रमाणे सिंहवाहिनी आहे, म्हणजेच धैर्यशील आहे। ती करिअर, समाज आणि न्यायासाठी लढा देत संकटात धैर्याने उभी राहते। ती देवीप्रमाणे दशभुजाधारी आहे। घर, नोकरी, मुलांचे संगोपन, समाजकार्य हे ती लीलया पेलते। ती शस्त्रधारिणी आहे। तिच्या मनात स्वतःसाठी व इतरांसाठी सुरक्षिततेची जाणीव आहे। स्त्री हक्क न्यायासाठी ती उभी राहते। ती त्रिनेत्री आहे। शिक्षण, डिजिटल युगातील तिला जाण आहे, तसेच भविष्यातील गरजांची ती तयारी करते। अशी ही आजची स्त्री नवदुर्गा आहे। तरी जशी देवी मातेसमोर अनेक संकटे होती, राक्षसांचा त्रास होता, अशीच अनेक आव्हाने आजच्या नवदुर्गेपुढेही आहेत। शिक्षण, रोजगार, स्वावलंबन मिळवूनही आजच्या स्त्रीसमोर अनेक अडचणी उभ्या आहेत। या आव्हानांना सामोरे जाताना ती कधी थकते तर कधी अधिक मजबूत होते। म्हणूनच आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे की तिला समान संधी, सुरक्षित वातावरण आणि योग्य सन्मान मिळावा। स्त्रीचा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान, तिची प्रगती म्हणजे देशाची प्रगती। हाच सन्मान करण्यासाठी आपण आपल्या कलाकार चॅनल तर्फे नवरात्री निमित्त नवदुर्गा ही सिरीज सुरू केली आहे। नवरात्र उत्सवाचे महत्त्व, देवी मातेचा महिमा व त्यासोबत स्त्रियांचा सन्मान, स्त्रियांची विविध कार्य व त्यामुळे देशाची झालेली प्रगती आम्ही आपल्या सर्वांसमोर घेऊन आलो आहोत। चला तर मग आपण सर्वांनी एकत्र येऊन आधुनिक स्त्रीच्या या नवदुर्गेच्या वाटचालीतील काटे दूर करूया आणि तिच्या यशोगाथेला खरा हातभार लावूया। यावर्षी नवरात्रीतील 10वा दिवस म्हणजे अश्विन शुद्ध नवमी, माता सिद्धिदात्री यांचे पूजन। पूर्णत्व व सिद्धी हे त्यांचे वैशिष्ट्य। स्वप्न पाहणाऱ्या महिलेला कोणतेही क्षेत्र परके नाही। प्रत्येक स्त्री ही देवी मातेचे स्वरूप आहे आणि म्हणूनच कलाकार प्रस्तुत नवदुर्गा, उत्सव विजयाचा, सन्मान स्त्री शक्तीचा या सिरीज मधले 10वे पुष्प आम्ही आपल्या भारत देशातल्या सर्व स्त्रियांना समर्पित करीत आहोत। कलाकार टीम कडून तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। तुमच्या मते नवदुर्गा कोण आहे? त्यांचं नाव कमेंट मध्ये नक्की लिहा।
व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवरात्रीतील नवदुर्गांचा सन्मान सगळ्यांपर्यंत पोहोचवा. असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि त्यासोबतच कलाकार दिनविशेषचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा.